Praise the Lord. Good evening. May God bless you all. खरोखर प्रभूने आजचा दिवस आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये दिला. खरोखर देव महान आहे, परमेश्वर आहे, महान आहे. त्या देवाला प्रत्येक मानवजातीची चिंता आहे, काळजी आहे, कारण तो मनुष्यावर प्रेम करतोय. मनुष्यावर तो प्रेम करतोय. त्याची इच्छा आहे की प्रत्येक मनुष्याचं जीवन आनंदित व्हावं, आशीर्वादित व्हावं. आपण जर बायबलमध्ये वाचलं, योहान याचा 3रा अध्याय आणि 16 वचनामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी आपण वाचतो की देवाने, परमेश्वराने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला अनंत काळाचं जीवन प्राप्त व्हावं. अनंत काळाचं जीवन आज परमेश्वर तुम्हाला आणि मला देऊ इच्छितो. त्याची इच्छा आहे की तुम्हाला आणि मला त्या अनंत काळाचं जीवन मिळावं, तुम्हाला आणि मला तो आशीर्वाद मिळावं. आणि म्हणून आपण मागील दिवसामध्ये पाहतो की अनेक ठिकाणी गरमीचं वातावरण होतं, पूर्ण काही ठिकाणी पाऊस नव्हता. परंतु आज आपण देवाला धन्यवाद दिला पाहिजे, त्या परमेश्वराला, त्या निर्माणकर्त्याला आपण धन्यवाद दिलं पाहिजे, कारण विपुल आणि चांगल्या प्रकारचा पाऊस सर्वत्र होत आहे, सर्वत्र कोसळत आहे. ही देवाची दया आहे, देवाचा अनुग्रह आहे. आणि म्हणून तो परमेश्वर म्हणतो की तू आपली सर्व चिंता माझ्यावर टाक, मी तुझी काळजी वाहणारा परमेश्वर. आणि म्हणून आपला जो निर्माण करता आहे, जो तारणारा आहे, उद्धार करता परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो म्हणत आहे की तू चिंता करू नकोस. यशाया 41:10 मध्ये देखील असं म्हटलेलं आहे, तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. आणि म्हणून कशाही विषयी चिंताक्रांत होऊ नका. तर प्रत्येक विषयासाठी, प्रत्येक बाबतीसाठी प्रार्थना करा, कारण तो आकाशातून, स्वर्गातून उत्तर देणारा परमेश्वर आहे. कारण तो तुमच्यावर आणि माझ्यावर, अखंड युगावर, अखंड जगावर तो प्रेम करतोय. आणि म्हणून देवाने म्हटलेलं आहे, चिंता करू नका. आणि म्हणून आज आपलं सर्वस्व त्या प्रभूच्या हातामध्ये आपण देऊयात, कारण तोच काळजी घेणार आहे, तोच आपल्या प्रियजनांना पुरवणार आहे. तो म्हणत आहे की आकाशातील पक्षाकडे पहा. जे पक्षी आहेत त्या पक्षाकडे पहा, ते पेरणी करत नाहीयेत, कापणी करत नाहीयेत किंवा कोठारामध्ये साठवून ठेवत नाही, तरी देखील मी त्यांना पुरवतो. सूर्य मावळायच्या अगोदर ते आपल्या घरट्यामध्ये जाऊन आनंदात राहतात. त्या पक्षापेक्षा तुम्ही विशेष आहात, कारण तुम्ही माझी आराधना करत आहात, तुम्ही माझी भक्ती करत आहात, आणि तुम्ही माझ्यामुळे वाईटाचा, पापाचा त्याग केलेला आहे. आणि म्हणून त्या पक्षापेक्षा विशेष मी तुम्हाला देणार नाही काय. आणि म्हणून तो देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून सर्वस्व त्याच्या हातामध्ये समर्पित करूया आणि एक चांगलं प्रार्थनेचं, वचनाचं जीवन, वचनाचं मनन करत त्या परमेश्वराला खुश करू. कारण मत्तई 28 मध्ये 18 वचनामध्ये प्रभू म्हणतो, स्वर्गात आणि पृथ्वीवर मला अधिकार दिलेला आहे, यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्राला माझ्या वचनाची घोषणा करा. आज आपल्याला एक महान आज्ञा, ग्रेट कमिशन प्रभूने आपल्याला दिलेला आहे, आणि ती ग्रेट कमिशन आपल्याला पूर्ण करायची. जाऊन लोकांना सुवार्तेची घोषणा, गुड न्यूज आम्हाला लोकांपर्यंत घेऊन जायची. आणि ती गुड न्यूज आहे, येशू हा तारणारा आहे. येशू ख्रिस्त हा अनंत काळाचं जीवन देणारा परमेश्वर आहे. येशू ख्रिस्त हा सुख देणारा, शांती देणारा, येशू ख्रिस्त हा पापाची क्षमा करणारा परमेश्वर आहे. येशू ख्रिस्त हा पवित्र जीवन देणारा परमेश्वर आहे. आणि येशू ख्रिस्त हा शांती आणि आनंद देणारा परमेश्वर आहे. ही घोषणा आम्हाला जगामध्ये जाऊन करायची. आणि म्हणून प्रभूला आपण धन्यवाद दिला पाहिजे. तो नित्य आपली काळजी वाहतो, तो हमेशा आपली काळजी आणि चिंता करतो. आणि म्हणून कशाविषयी आपल्याला चिंताक्रांत व्हायचं नाही, तर त्याच्यावर अवलंबून राहायचं आहे, त्याच्याकडे प्रार्थना करायची आहे, आणि त्याच्यासाठी वाईट गोष्टींचा त्याग आम्हाला करायचा आहे. कारण देवाची इच्छा आहे की कोणत्याही आत्म्याचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हा. आणि म्हणून
तुम्हाला आणि मला ते सार्वकालिक जीवन निश्चितच प्राप्त होणार आहे आणि झालेलं आहे. आणि म्हणून त्या प्रभूच्या मागे आपण त्याची महिमा, त्याचं गौरव, त्याची प्रशंसा करत आपण त्या ठिकाणी जीवन जगू आणि या जगाला स्वार्थीची घोषणा करू. या जगाला गुड न्यूज आपण त्या ठिकाणी देऊ आणि प्रभू काय आहे या जगाला दाखवून देऊ. मे गॉड ब्लेस यू ऑल. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.